यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती निघालेली आहे। तर यारो कोल्हापूर मध्ये जे सहभागी जिल्हे असणार आहे, तर यारो कोल्हापूर मध्ये कोणकोणते जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते तर पहा, या ठिकाणी कोल्हापूरचे मुलं फॉर्म भरू शकतात। सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा ह्या जिल्ह्यांचेच मुलं यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीला फॉर्म भरू शकतात। आणि मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं की यारो कोल्हापूरची आर्मीची जी भरती आहे हे तुम्हाला 15 मार्चच्या अंदर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर पहा, आपला जो अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो हो या ठिकाणी खरा अर्थाने या ठिकाणी लागलेला आहे। ठीक आहे, तर पहा, यारो कोल्हापूरची आर्मीची भरती निघाली आणि शिक्षण फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते। 8वी पास असाल 8वी पासवर फॉर्म भरता येते। तर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस आपली कशा प्रकारे असते, वयोमर्यादा काय आहे, पेपर कधी आहे, पेपर कशा प्रकारे असते, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। कोल्हापूरमध्ये जे सहभागी जिल्हे आहेत मी तुम्हाला एकदा आणखी सांगून देतो। तर पहा, यारो कोल्हापूरमध्ये जे आहे ह्या जिल्ह्यांचे मुलं फॉर्म भरू शकतात। कोल्हापूरचे सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा ह्या जिल्ह्यांचेच मुलं फॉर्म भरू शकतात। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर आपला जन्म 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008च्या दरम्यान आपला जन्म असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते। ठीक आहे, आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला SC ST OBC EWS NT BG ओपन SBC SCBC कॅटेगरीचे असाल तर 250 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 10 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, आणि तुमचा जो पेपर आहे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा तर हा जून महिन्यामध्ये तुमचा या ठिकाणी पेपर असणार आहे। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा। आणि त्याचबरोबर आपण यामध्ये शिक्षण काय काय लागते तर पदामध्ये मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, ट्रेड्समॅन मध्ये 8वी पासवर सुद्धा फॉर्म भरता येते। त्याचबरोबर ट्रेड्समॅन मध्ये 10वी पासवर सुद्धा फॉर्म भरता येते। ठीक आहे, त्याचबरोबर GD मध्ये जर पाहिला तर सोल्जर GD मध्ये तर यामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते। पद आहे तर क्लर्क मध्ये आपला 12वी सायन्स पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 50% वर्त मार्क असले पाहिजे, तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते। टेक्निकलचा पद आहे तर टेक्निकल मध्ये 12वी सायन्स पाहिजे आणि इंग्रजी विषयामध्ये 50% असले पाहिजे आणि बाकीच्या विषयामध्ये 40% आपले असले पाहिजे, तेव्हा आपल्याला या ठिकाणी टेक्निकल मध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, आणि मी तुम्हाला एक सजेशन देणार आहे या ठिकाणी, तुम्हाला जो फॉर्म भरायचा तर हा GD मध्ये फॉर्म भरायचा आहे, कारण की सर्वात जास्त मुलांचं सिलेक्शन होते GD मध्ये। तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं असेल अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये यारो कोल्हापूरमध्ये तर GD मध्ये फॉर्म भरा। GD मध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि GD मध्ये कसं आहे की सर्वात जास्त जागा GDच्या असते। ठीक आहे, आणि सर्वात जास्त पेपर मध्ये मुलं पास करते GDचे आणि सर्वात जास्त मेडिकल मध्ये मुलं पास करते GDचे आणि सर्वात जास्त रनिंग मध्ये मुलं पास करते GDचे। 70 100 पैकी 70 मुलं या ठिकाणी पास करते GDचे। 50 60 70 मुलं या ठिकाणी GDचे पास करते, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस या ठिकाणी GD मध्ये तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा। मी तुम्हाला एक सजेशन या ठिकाणी देतो, तुम्हाला जर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर GD मध्ये तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरा। ठीक आहे, कारण की GD मध्ये सिलेक्शन लवकर या ठिकाणी होते। ठीक आहे, त्याचबरोबर यामध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये तर सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीची। ठीक आहे, तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये आपण या ठिकाणी सर्वात अगोदर जर पाहिलं तर तुमचा पेपर असणार आहे। तर पेपर कशा प्रकारे असते अग्निवीर आर्मी रॅली भरती तर पहा, GDचा जो पेपर असणार आहे तर पेपर हा आपला जो आहे जून महिन्यामध्ये पेपर असणार आहे। तर GD मध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल आपले 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। ठीक आहे, आणि यामध्ये आपल्याला 60 मिनिटाचा टाइम या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला हा पेपर असतो आणि पेपर झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर आपण यामध्ये ट्रेड्समॅनचा जो पेपर आहे तर ट्रेड्समॅनचा पेपर कशा प्रकारे असते तर पहा, ट्रेड्समॅन मध्ये जनरल नॉलेजचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला
विचारले जाते. अशा प्रकारे ट्रेड्समॅनचा पेपर असतो. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण क्लर्कचा पेपर पाहिला तर क्लर्कमध्ये जो पेपर असते 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. 60 मिनिटाचा टाइम असते, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, विज्ञानचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, कम्प्युटरचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. टोटल या ठिकाणी 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. ठीक आहे. आणि त्याचबरोबर टेक्निकलचा पेपर कशा प्रकारे असते तर टेक्निकलमध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला असते, त्याचबरोबर रिझनिंगचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, फिजिक्सचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, मॅथचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, केमिस्ट्रीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. अशा प्रकारे हा पेपर असतो. ठीक आहे. आणि पेपर झाल्यानंतर यामध्ये काय असते आपलं ग्राउंड असते. तर आता ग्राउंडमध्ये उंची किती लागते सर्व पदामध्ये उंची आणि छाती तर ते मी तुम्हाला सांगून देतो. तर पहा जीडीचं जे पद आहे जीडीमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून आपले 5 सेंटीमीटर भरले पाहिजे, वजन 50 किलोच्या वर तर असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर टेक्निकलसाठी उंची 167 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, वजन 50 किलोच्या वर तर असलं पाहिजे. त्याचबरोबर आपण क्लर्कमध्ये जर पाहिलं तर क्लर्कमध्ये उंची 162 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, वजन 50 किलोच्या वर तर असलं पाहिजे. बरोबर 10वीच्या बेसवर ट्रेड्समॅनचं पद आहे तर यामध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, वजन 50 किलोच्या वर तर असलं पाहिजे. त्याचबरोबर ट्रेड्समॅनचं पद आहे एक 8वी पाससाठी, यामध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे, वजन 50 किलोच्या वर तर असलं पाहिजे. ठीक आहे. तर असं एवढी यामध्ये उंची लागते. आणि त्यानंतर आपलं ग्राउंड यामध्ये असते, 1600 मीटर रनिंग यामध्ये आहे. आता रनिंग मध्ये टाइम या ठिकाणी किती भेटणार आहे तर 1600 मीटर रनिंग तुम्ही या ठिकाणी 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर तुमचा 1600 मीटर रनिंगचा टाइम आला तर तुम्हाला एक्सिलेंट मध्ये घेतलं जाणार आहे आणि तुम्हाला 60 मार्क भेटणार आहे. ठीक आहे. आणि तुमचा जो रनिंगचा टाइम आहे 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत आला तर तुम्हाला जे मार्क भेटणार आहे तर तुम्हाला 48 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. आणि सेकंड ग्रुपमध्ये तुम्हाला घेतल्या जाणार आहे 5 मिनिट 45 सेकंडच्या अंदर या ठिकाणी आले तर. ठीक आहे. तर रनिंग मध्ये पूर्ण टाइम या ठिकाणी दिला जाते, 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत टाइम दिला जाते. त्यामध्ये एक्सिलेंट सेकंड ग्रुपचे अशा प्रकारे मुलं घेते, 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर आले तर एक्सिलेंट मध्ये घेते आणि 60 मार्क, आणि 5 मिनिट 45 सेकंडच्या अंदर तुम्ही रनिंग मारली तुम्हाला सेकंड ग्रुपमध्ये घेते, त्यामध्ये तुम्हाला 48 मार्क भेटते. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर 10 पुलअप्सचा तिथं मारून दाखवावं लागते. 10 पुलअप्सचा जर तुम्ही काढला तर 40 मार्क भेटते, आणि जसजशा कमी तुम्ही पुलअप्सचा काढला तसे कमी मार्क त्या ठिकाणी भेटते. तर अशा प्रकारे 100 मार्काचा फिजिकल असते, रनिंग यामध्ये 60 मार्कासाठी, त्याचबरोबर जे यामध्ये 10 पुलअप्सचा 40 मार्कासाठी असं 100 मार्काचं ग्राउंड असते. ठीक आहे. त्याचबरोबर लॉंग जम्प सुद्धा असते, त्याचबरोबर जिगजॅग सुद्धा असते. आपली लॉंग जम्प जिगजॅग नाही पडली तर दुसरा चान्स दिला जाते आणि यामध्ये मार्क नसते लॉंग जम्प आणि जिगजॅग साठी. ठीक आहे. अशा प्रकारे जे हे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीची. ठीक आहे. आणि तुमचं जर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार जो तुम्हाला भेटणार आहे पहिल्या वर्षी जवळपास 25-26 हजार पगार भेटणार आहे, दुसऱ्या वर्षी तुम्हाला 30,000 पगार भेटणार आहे, तिसऱ्या वर्षी 33,000 पगार भेटणार आहे, चौथ्या वर्षी तुम्हाला पगार जो भेटणार आहे हा 40,000 भेटणार आहे. आणि त्यामधले सुद्धा जवळपास तुमची जे काही रक्कम त्या ठिकाणी कार्पस फंड मध्ये जमा केली जाणार आहे आणि तुम्हाला ते 4 वर्षाने परत दिली जाणार आहे. ठीक आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस अग्निवीर आर्मी रॅली भरतीची होती. संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी दोस्त आमचं भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय